नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता येणार आहे दत्त जयंती. तर दत्त जयंती आहे 14 डिसेंबरला, वार आहे शनिवार. तर दत्त जयंतीपर्यंत तर बऱ्याच जणांना काय होतं, गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. तर मग जर ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल तर त्यांनी मग दररोज हा एकच अध्याय वाचन केला तरी सगळ्या पारायणाचं फळ मिळतं आणि आपल्या नशिबात जे पण काही नसेल ते श्री गुरुदेव दत्त आपल्याला देतात. त्यामुळे मग असा कोणता अध्याय आहे ज्यामुळे आपल्याला पारायणाचं फळ मिळतं तो एकच अध्याय वाचन केल्यामुळे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता तुम्हाला हा अध्याय दररोज 21 म्हणजे दत्त जयंतीपर्यंत 21 दिवस वाचन करायचं असेल तर 21 दिवस करू शकता. 11 दिवस वाचन करायचं आहे तर 11 दिवस करू शकता. पण काय होतं, शक्यतो 21 दिवसच वाचन करण्याला महत्त्व आहे. पण महिलांना मध्येच मासिक धर्म आला तर मग मधले 5-6 दिवस वाचन करता येत नाही. त्यामुळे मग ज्यांना शक्य होत असेल त्यांनी 21 दिवस वाचन करू शकता. मासिक धर्म असेल तर मग तिथून पुढे परत वाचनाला सुरुवात करू शकता. तर मग काय आहे की आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं की सेवा करणे किंवा कोणत्याही देवाची भक्ती करणे यामुळे काय होतं की आपल्या काही इच्छा पूर्ण होत नाही असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण आपण सेवा करून काय होतं असं बऱ्याच जणांना वाटतं. पण मग काय होतं की आपल्या जर स्वामींवर किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्यावरती जर विश्वास असला तरच मग आपण कोणतीही सेवा करू शकतो किंवा कोणतेही पारायण करू शकतो. तर मग काय करायचं आहे की दत्तात्रेयांचा औदुंबराखाली म्हणजेच की औदुंबराखाली नेहमी वास असतो असे म्हटले जाते. दत्तभक्तांची श्रद्धा तशी आहे म्हणूनच जे पण श्री गुरुदेव दत्त यांचे भक्त आहेत ते सगळ्यात जास्त म्हणजे औदुंबराच्या तळी बसूनच शुद्ध भावनेने श्री गुरुचरित्राचे सतत पारायण करत असतात. आपल्या मनात ज्या पण काही इच्छा आहेत त्या श्री दत्तात्रेयांना सांगतात आणि मग गुरुचरित्राचे नित्य नियमाने पारायण करतात. यामुळे काय होतं की आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते आणि दर गुरुवारी पूजा करून गुरुचरित्राच्या वाचन केले जातात. तर मग काय करायचं आहे आपल्याला की गुरुचरित्रामधील 18वा अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे. तर ज्यांना 11 दिवस वाचन करायचं आहे त्यांनी 11 दिवस वाचन करू शकता किंवा कोणाला 7 दिवस किंवा नाहीच शक्य झालं तर त्यांनी कमीत कमी दत्त जयंतीच्या दिवशी तरी हा अध्याय वाचन करावा. पण हाच अध्याय कशामुळं, तर काय होतं की गुरुचरित्रामध्ये भरपूर अध्याय आहेत त्यामुळं मग बऱ्याच जणांना पारायण करायचं असतं. पण काही महिला नोकरीसाठी बाहेर असतात त्यामुळे त्यांना मग वाचन करणं शक्य होत नाही किंवा काहींना लहान मूलबाळ असतं. बऱ्याच जणांना पारायण करायला आवडतं पण काय होतं की त्यांना शक्य होत नाही. त्यामुळं मग त्यांनी हा एकच अध्याय वाचन केला तरी हरकत नाही. तर मग तो कोणता 18वा अध्याय वाचन करायचा आहे. आता बऱ्याच जणांचं काय होईल की आमच्याकडे ग्रंथ नाही मग कसं वाचन करायचं. जरी तुमच्याकडे ग्रंथ नसला तरी पण तुम्ही एक 18वा अध्याय म्हणून तेवढ्याच अध्यायाचं एक छोटंसं पुस्तक भेटतं. जवळपास तुमच्या इथं पूजेचं सामान वगैरे भेटतं त्या ठिकाणी पण भेटेल किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं किंवा स्वामींचं मठ वगैरे किंवा मंदिर वगैरे असेल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला छोटेसं हे पुस्तक एका अध्यायाचं भेटून जाईल. मग ते पुस्तक तुम्हाला आणायचं आहे आणि मग वाचन करायचं आहे. तर काय होतं, गुरुचरित्र वाचन केल्यामुळे आता आपल्या घरात जर पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा जर काही मुलींचे विवाह जुळत नसतील तर त्या मुलांनी पण किंवा त्या मुलींनी पण स्वतः पारायण करणं खूप गरजेचं आहे. पारायण केल्यामुळे पण आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात आणि मग काय पितृदोष असेल तर पितृदोष दूर होतो किंवा मग विवाह दोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर वास्तूमध्ये दोष असला तरी तोही दूर होण्यास मदत होते. त्यामुळे काय होतं, पारायण शक्य नसेल तर मग आवर्जून हा अध्याय एक तरी वाचन करायचा आहे. तर मग हा जो अध्याय वाचन करणार आहे त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्याला, तर संकल्प करायचा आहे अगोदर. मग तो संकल्प कसा करायचा आहे, तर तुमच्या इथे जवळपास जर मंदिर असेल किंवा मठ असेल स्वामींचं म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं, त्या मंदिरात जायचं आहे. जाताना मग खडीसाखर आणि एक नारळ घेऊन जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही हा अध्याय वाचन करणार आहात ते स्वामींना किंवा गुरुदेव दत्त यांना सांगायचं आहे आणि मग त्यानंतर म्हणजे किती दिवस वाचन करणार आहात ते पण सांगायचं आहे आणि मग
त्यानंतर खडी साखर आणि नारळ मंदिरात ठेवून घरी यायचं आहे. आणि मग घरी आल्यानंतर घरी पण मग संकल्प करायचा आहे. आता संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे, दररोज संकल्प करण्याची आवश्यकता नाही. घरी संकल्प कसा करायचा आहे, उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि खाली तामण घ्यायचं आहे. आणि मग तुम्ही जी पण काही इच्छा आहे ती इच्छा स्वामींना आणि गुरुदेव दत्त यांना सांगायची आहे. आणि मग त्यानंतर तुमचं नाव वगैरे सांगायचं आहे, किती दिवस तुम्ही सेवा करणार आहात, किती अध्याय वाचन करणार आहात, म्हणजे ते सांगायचं आहे. आणि मग त्यानंतर ते पाणी तामणात सोडायचं आहे. आणि मग ते पाणी तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकता. आणि मग यासाठी तुम्हाला वेगळी पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही. पण तुम्ही पारायण करणार असाल तर मग म्हणजे 7 दिवस पारायण असेल तर त्यावेळेस तुम्हाला वेगळी पूजा मांडायलाच लागेल. पण एक अध्याय वाचन करण्यासाठी पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही. आता आपल्याकडे स्वामींचा किंवा श्री गुरुदेव दत्त यांचा फोटो किंवा मूर्ती जरी असेल तरी पण तुम्ही मग वाचन करू शकता हा अध्याय. आणि मग काय करायचं आहे, आता जर तुम्ही सकाळी वाचन करणार असाल तर मग पहिल्या दिवशी ज्यावेळेस सकाळी वाचन केलं तर शेवटपर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत सकाळीच वाचन करायचं आहे. किंवा मग संध्याकाळी वाचन केलं तर मग संध्याकाळीच वाचन करायचं आहे. आता 12 ते 1च्या दरम्यान तुम्ही वाचन करू नका. 12 ते 1 ही श्री गुरुदेव दत्त यांची भिक्षेची वेळ असते, त्यामुळे मग वाचन करू नका. आणि मग मध्येच जर महिलांना मासिक धर्म किंवा आला तर मग तेवढे 5 दिवस मग सोडून द्यायचे आहेत. आणि मग परत दुसऱ्या दिवशीपासून मग वाचनाला सुरुवात करायची आहे. आणि मग सुतक वगैरे जर असेल म्हणजे मध्येच वाचन करताना सुतक वगैरे पडलं तर मग काय करायचं आहे, जेवढे दिवस सुतक आहे तेवढे दिवस पाळायचं आहे. आणि मग नसेन संपलं सुतक दत्त जयंतीपर्यंत तर दत्त जयंतीच्या दिवशी मग वाचन करायचं आहे. तर हे वाचन पारायण कोण कोण करू शकतं गुरुचरित्राचं, तर मुलगा मुलगी घरातील आई वडील कोणीही हे वाचन करू शकतं, किंवा मुलं म्हणा किंवा अजून कोणीही वाचन करू शकतं. तर काय होतं की यामुळे मुलांना मुलींनी वाचन वगैरे केलं तर मग आपलं मन प्रसन्न राहतं, मनातील वाईट विचार निघून जातात, घरातील इडापिडा म्हणा किंवा पितृदोष दूर होण्यास मदत होते. आणि मग ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार असाल त्यावेळेस मग काय करायचं आहे, एक दिवा लावायचा आहे आणि एक अगरबत्ती लावूनच मग वाचन करायचं आहे. आता वाचनाची वेळ तुम्ही ठरवूनच वाचन करायचं आहे, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. पण जोपर्यंत तुम्ही दत्त जयंतीपर्यंत वाचन जर करणार असाल हा एक अध्याय, तर मग मांसाहार करू नका. कारण कोणतीही सेवा करा पण ती आपण किती मनापासून करतो हे स्वामी महाराज बघत असतात. आणि मग त्याचं पण फळ आपल्याला आपल्या मनाप्रमाणे भेटतं. त्यामुळं स्वामींना मांसाहार खाणे म्हणजे वर्ज्य आहे. पण स्वामींना आवडत नाही मांसाहार खाणारे, त्यामुळं मग मांसाहार चुकूनही करू नका. आणि दररोज तारक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा. आणि श्री गुरुदेव दत्त यांचा जप करायचा आहे, श्री स्वामी समर्थ यांचा जप करायचा आहे. यामुळे काय होतं की आपलं मन शुद्ध होतं, मन शांती मिळतं. आपण ज्यावेळेस जो अध्याय वाचन करणार आहे त्यावेळेस आपलं मन त्यामध्ये रमतं, मनामध्ये वाईट विचार येत नाहीत आणि आपल्या घरामध्ये वातावरण चांगले राहते. आणि स्वामींची कृपा आपल्यावरती कायम राहते. आणि आपल्या जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी आपल्याला देतात. त्यामुळे आपण मग जी पण काही सेवा करणार आहे ती मनापासून सेवा करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण पारायण वगैरे करणार असेल त्यावेळेस पारायणामध्ये कोणत्या मंदिरात केळी म्हणा किंवा फळ वगैरे तुम्ही मग दान करू शकता. एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीला तुम्हाला जर दान करायचं असेल तर मग प्रसाद वगैरे बनवून तुम्ही दान करू शकता, म्हणजे घरीच प्रसाद वगैरे बनवून किंवा फळ वगैरे काहीही दान करू शकता. म्हणजे ह्या दिवसात म्हणजे ज्यावेळेस आपण पारायण करू त्यावेळेस कोणत्या रूपामध्ये देव आपल्या घरी येतात हे म्हणजेच की आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे आपल्या घरी कोणत्या रूपामध्ये येतात हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपल्या दारावरती कोणीही जरी आलं तरी त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका. आणि आपल्याकडून जेवढी होता होईल तेवढी मग मदत इतरांना करा. त्यामुळे मग त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज आपल्याला देत असतात. तर मग हे जे पारायण आहे म्हणजे हा जो अध्याय आहे तो अध्याय तुम्ही वाचन करू शकता. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. तर दत्त जयंतीपर्यंत तुमच्याकडून जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा तुम्ही आवर्जून करा. स्वामी महाराज त्याचं फळ आपल्याला नक्की देतात.
तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.